रामकृष्ण हरी। आज करूया उपवासाची मिसळ। हिरव्यागार मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये मिरची गेलेली आहे आणि हलवून घ्यायचं। त्यानंतर खोबऱ्याचा कूट यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर बटाटा शिजवून घेतलेला तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। या मिश्रणामध्ये आता बटाटा घातलेला आहे, त्यानंतर साबुदाणा एक रात्रभर भिजवत ठेवायचा। व्यवस्थित फुलला की आता त्याची खिचडी तयार होत आहे। व्यवस्थित खिचडीमध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हलवून घ्यायचं आहे। थोडा वेळ वाफ काढायची, झाकून ठेवायचं आणि छान अशी खिचडी आता तयार झालेली आहे। इथं शेंगदाण्याचं कूट मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, थोडीशी मिरची घेतलेली आहे आणि मूठभर घातले खोवलेलं खोबरं, त्यामध्ये काजू घालायचे आहेत आणि व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। कच्च्या बटाट्याची सालं काढून तो बारीक चिरायचा आहे आणि गरम झालेल्या तेलामध्ये टाकायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आणि हा तयार होत आहे मिसळचा कट। जे मगाशी आपण वाटण केलं होतं ते आता गरम झालेल्या तेलामध्ये टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मिरची पूड घालायची चवीनुसार, मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा आणि व्यवस्थित परतायचं आहे हे सगळं तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे। उकळी येण्यासाठी मंद गॅसवर त्याला ठेवायचं आहे। उपवासाच्या मिसळचा कट आता रेडी झालेला आहे। आता बटाटा टाकायचा शिजवलेला, त्यामध्ये थोडीशी खिचडी टाकायची आहे आणि वरून आलेला आहे बटाट्याचा चिवडा। तुम्ही गोड चिवडा सुद्धा वापरू शकता, आम्ही तिखट वापरलेला आहे। याच्यामध्ये आता मिसळचा कट घालायचा आहे, वरून थोडंसं खोबरं घातलं की तयार झणझणीत अशी उपवासाची मिसळ। नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर फॉलो करायला विसरू नका आपल्या पेजला। नक्कीच यावर छान छान रेसिपी मी आणणार आहे आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।